झी 24 तास एक पाऊल पुढे। एक अतिशय महत्त्वाची बातमी, ताजी बातमी, ब्रेकिंग न्यूज आपल्या हाती येते। आपण पाहूयात माथेरानहून ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। माथेरानच्या डोंगरावर अवैध कार रेसिंग स्पर्धा भरवण्यात येत आहेत। या रेसिंगच्या नावाखाली सुमारे 70 वाहनांनी माथेरानमध्ये धुडगूस घातल्याचं उघड झालंय। वन खात्याने या प्रकरणी 70 वाहनं जप्त केली आहेत। माथेरानच्या डोंगरावरच्या पठारावर काही धनिकांनी वाहनांची ही जीप रेसिंग स्पर्धा भरवली होती। माथेरानच्या जंगलात झालेल्या या स्पर्धेला वन खात्याची परवानगी घेतली नसल्याचं उघड झालंय। माथेरानचा जंगल हे इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये या जंगलाचा समावेश होतो, त्यामुळे या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली। वन विभागाने या 70 गाड्या जप्त केल्या, तसंच प्रत्येक वाहनामागे 1000 रुपये दंड आकारण्यात आला। अमोल पाटील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, आपण थेट जेव्हा त्यांच्याकडे। अमोल, खरं तर माथेरानचं जे जंगल आहे, या जंगलामध्ये कुणालाही अगदी किती महत्वाच्या कारणासाठी वाहन नेण्याची परवानगी नाहीये, मात्र या 70 गाड्या इथे आल्याच कशा? अजित, मध्यंतरी एक घटना घडली होती की माथेरानमध्ये अंबानी कुटुंबाची गाडी गेली होती, त्याच्यावरही कारवाई झाली, परंतु ती कारवाई पुरेशी नव्हती। त्या घटनेची आज पुनरावृत्ती झाली। माथेरानचं जंगल जे आहे, वांगणी आणि शेरूच्या अगदी समोरच्या पठारावर तिचं इको सेन्सिटिव्ह झोन लागू आहे। त्या जंगलावर काल शनिवारी 70 गाड्या जीप ज्या आहेत रेसिंगच्या, यांनी धुमाकूळ घालीत अगदी पूर्व प्लॅनिंग नुसार त्यांनी संपूर्ण जंगलात रेसिंग केली। या घटनेची तिथला एक शेरार म्हणून ग्रामस्थ आहे, त्यांनी काही पत्रकारांना, स्थानिक पत्रकारांना याची बातमी दिली। त्यानंतर काही पत्रकारांनी वन विभागाने याचा जाब विचारला। त्यानंतर उशिरा काल सायंकाळी ही कारवाई करण्यात आली आहे। आज सगळ्या गाड्या ज्या आहेत ते नेरळ जवळ एक डिस्कवर हॉटेल आहे, या हॉटेलमध्ये त्या गाड्या ताब्यात घेतल्या, परंतु त्या ठिकाणी मीडियाला मज्जाव करण्यात आला होता। गाड्यांचे फोटो चित्रीकरणही करण्यात त्यांनी मज्जाव केला होता, परंतु आम्ही वरिष्ठांशी बोललो, त्यानंतर त्या अधिकारी अगदी तुटपुंजी माहिती देण्यासाठी मीडियासमोर आले। अजित, नाही अमोल, हे प्रकरण अतिशय गंभीर आहे। झी 24 तास हे प्रकरण लावून धरणार आहे, कारण माथेरानचा हा सगळा परिसर इको सेन्सिटिव्ह झोन आहे। अंबानी कुटुंबियांची गाडी इथे एकदा घुसली होती आणि त्यांना दंड झाला होता। मागच्या या प्रकरणाची आठवण तुम्ही करून दिली, पण आता 70 गाड्या या ठिकाणी येतात, या ठिकाणी रेसिंगची स्पर्धा भरवली जाते। वन खात्याला याची माहिती मिळत नाही, पोलीस तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मीडियाला आपलं काम करायला मज्जाव करतायत। नेमका हा स्पर्धा भरवणारा माणूस कोण आहे, त्याची काही माहिती मिळाली आहे का? आणि दंड आकारून या गाड्या सोडून देण्यात येतील अशी एकूण बातमी आपल्यापर्यंत येते, हे खरं आहे का? अजित, दंडाची बातमी अगदी खरं। आम्ही ज्यावेळी पत्रकारांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला, तिथले जे मर्दंड जे वन अधिकारी आहेत त्यांच्याकडे तो अतिरिक्त कारभार आहे, ते म्हणले की बाबा माझ्याकडे हा अतिरिक्त कारभार आहे, इथले जे अधिकारी चिखले ते रजेवर आहेत, मी याची काही माझ्याकडे पुरेशी माहिती नाही, याच्या बाबतीत तुम्हाला वरिष्ठ बोलतील। परंतु वरिष्ठांनी जे जिल्ह्याचे वन अधिकारी त्यांनी सुद्धा या घटनास्थळी भेट दिली नसून प्रत्येकी 1000 रुपये दंड घेतला आणि त्या गाड्या आत्ताच्या गाड्या सगळ्या गाड्या बाहेर काढण्यात आल्या आहेत। एकंदरीत हा सगळा जो प्रकार बघते, तिथल्या अधिकारी याचं गांभीर्य जरी नसलं तरी माथेरान इथं इको सेन्सिटिव्ह झोन आहे, तिथलं कुठल्याही प्रकारे बांधकाम नाही गेलं तरी वन खात्याची आडकाठी असते, एखादं झाड जरी तोडलं तरी वन खात्याचा कायदा हा त्या ठिकाणी अधिकारी राबवतात। झी 24 तास एक पाऊल पुढे।